नागपूरच्या इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा आता उघडकीस आलेला आहे। ठेवीदारांची 4,54,00,000ची फसवणूक, पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षांसह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच घोटाळा केल्याचं आता समोर येत आहे। आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली। ॲडिशनल ऑडिटर शासनाचे वर्ग 1चे सहकारी संस्थेचे नारायण गादेकर हे स्वतः वैयक्तिक त्यांची फिर्याद घेऊन आले। त्यांनी सांगितलं की उत्थान नागरी सहकारी पतसंस्था जी आहे ते ज्याचं मुख्य ऑफिस इंदोरामध्ये होतं व त्यांचं शाखाही नारामध्ये आहे। गैरवाजवीपणाने कर्ज वाटप केले किंवा ठेवी घेऊन दिल्यात, कमिशन्स दिले गेले लोकांना चुकीच्या पद्धतीने, खोटे रेकॉर्ड्स तयार केले गेले, खोटे रेकॉर्ड्स तयार करून ते शासनाला सबमिट केले गेले। 21 संचालकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांवर चिटिंग, फॉर्जरी, बनावट कागदपत्र, बनावट हिशोब तयार करणं या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तपास चालू आहे। माझे आता सध्या 82,000 रुपये बॅलन्स आहेत बँकेकडे। हे केव्हापासून चालू केला होता? 2023चा आहे, जो अजूनपर्यंत मला मिळाला नाही। डेली कलेक्शन मी 500 रुपये रोज भरत होतो। 500 रुपये रोज भरत असताना माझी जेव्हा समयविधी संपली त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे बहाणे सांगून आम्हाला आतापर्यंत पेमेंट काही केलं नाही आहे। पैसे मागायला जात असताना ते म्हणत होते की वरतून आम्हाला पैसे भेटत नाही आहे, बॉडी बदलली आहे, अध्यक्ष बदलणार आहे, तर मग हा अध्यक्ष आल्यावर देऊ। फसवणूक झालीच आहे ना, कारण की आमची अमाऊंट जे जमा झाली त्याची समयविधी संपल्याच्या नंतर बी आमची रक्कम आतापर्यंत परत नाही मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।